खानदेशातील 3 जिल्ह्यांना जोडणाऱ्या भडगाव तळोदा या 213 किमीच्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण करताना वाढीव क्षेत्राचं भूसंपादन का केलं नाही अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस राज्य शासनाला बजावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी 23 ऑक्टोबर 2025 ला दिले. शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा कोणतीही भूसंपादन प्रक्रिया न करता घेतल्याचा गंभीर आरोपांवर ही नोटीस देण्यात आली आहे. या याचिकेवर 10 नोव्हेंबर 2025 ला पुढील सुनावणी होणार आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक 1 चे 20 फुटांवरून 80 फूट रुंदीकरणाचं काम महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नाशिक यांच्या अंतर्गत सुरू आहे. दरम्यान संविधानाच्या अनुच्छेद 300 अ नुसार कोणत्याही जमिनीचं संपादन कायदेशीर प्रक्रियेनुसार करणं बंधनकारक असताना शासनानं ती प्रक्रिया न राबवल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, आपला खबरा न्यूज, नंदुरबार.